त्यामध्ये परत त्यांनी आणखी एक म्हटलंय, महत्त्वाचा जर प्रश्न मी तुम्हाला यात असा विचारेन, कपिल सिब्बल यांचा युक्तिवादाचे आपण मुद्दे पाहिलेच आहेत, मात्र संख्याबळाचा एक सक्षम मुद्दा सोडला तर शिंदेंकडे असा आणखी कोणता मुद्दा आहे ज्यात ते आज काउंटर करू शकतात? खरं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे एक महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर तो म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांना दिलेली मान्यता, आणि दुसरा मुद्दा असेल तो म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेसंदर्भात जो निर्णय दिला विधिमंडळ पक्ष म्हणून, तो पक्षाचा तो मुद्दा. असे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सध्या पारडं झुकल्याचं पाहायला मिळत होतं. आतापर्यंत एकनाथ शिंदे या दोन मुद्द्यावरती लोकांमध्ये गेलेले होते. आता एकनाथ शिंदे यांच्याकडून असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की 2024ची निवडणूक झाली होती, त्यांनी जे 90 उमेदवार उभे केले होते त्यापैकी 57 उमेदवार निवडून आणता आले. त्यामुळे लोकांचा जो प्रतिसाद आहे, लोकांचा पाठिंबा आहे, हो हा आम्हालाच मिळाल्याचा युक्तिवाद हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. कारण की पक्षामध्ये फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणूक झालेली आहे, लोकसभा निवडणूक झालेली आहे. या दोन निवडणुकीनंतर हा युक्तिवाद आहे हा महत्त्वाचा ठरताना पाहायला मिळेल. कारण की या दोन्ही निवडणुकीनंतर खरं तर लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर 14 पैकी 7 उमेदवार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून आल्याचं पाहायला मिळत होतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाणावरती 90 उमेदवार विधानसभेसाठी उभे केले होते, त्यापैकी 57 उमेदवार विजयी करण्यामध्येही त्यांना मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा जो आत्मविश्वास आहे तो या बाबतीत त्यांच्या या जमेच्या बाजू एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असतील. कारण की खरं तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या सगळ्या संदर्भात चर्चा जरी सुरू असली त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 2024च्या आधी विधिमंडळ पक्षाची ताकद जरी असली, लोकसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेंच्या बाजूने खासदारांचं संख्याबळ असलं, अशा सगळ्या बाजू एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जमेच्या होत्या. मात्र आता जर पाहिलं तर एकनाथ शिंदे पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांचा उल्लेख करतील. त्यामध्ये त्यांच्याकडून युक्तिवाद या दोन्ही निवडणुकांचा केला जाईल आणि या दोन्ही निवडणुकांच्या माध्यमातून लोकांचं पाठबळ, लोकांच्या मनातील खरी शिवसेना आम्हीच कसे आहोत या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जो युक्तिवाद आहे तो केला जाण्याची शक्यता आहे. भरत, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की 2018ला जी शिवसेनेची घटना आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली होती त्या कागदपत्रांबद्दल पण वाद आहे, विरोधाभास आहे दोन्ही स्टेटमेंट्समध्ये. निवडणूक आयोग असं म्हणतं आमच्याकडे कागदपत्र आलेली नाही, कपिल सिब्बल इकडे सांगतायत की आम्ही ती कागदपत्र दिली होती, निवडणूक आयोग कागदपत्र तपासत नाही. आता हे कोर्टात कसं सिद्ध करणार आहे? खरं तर हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. 2018ची पक्षाची घटना, ज्या घटनेवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मूळ पाया आहे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे तो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची जी नेमणूक झालेली होती ती नेमणूक सुद्धा याच मुद्द्यावरती झाल्याचं पाहायला मिळत होतं. एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी उपनेते म्हणून केलेली नेमणूक असेल, त्यानंतर विधिमंडळाचे गटनेते म्हणून केलेली नेमणूक असेल, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे यांना दिलेलं तिकीट असेल, एकनाथ शिंदे यांना मिळालेलं मंत्रिपद असेल, या सगळ्याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना या सगळ्या गोष्टीसाठी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आणि ज्या घटनेच्या माध्यमातून म्हणजे 2018च्या घटनेच्या माध्यमातून त्यांनी हे सगळे लाभ मिळाल्याचं पाहायला मिळत होतं आणि तोच युक्तिवाद आहे तो आता कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. 2018ची जी घटना आहे हा मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय. खरं तर श्यामल, आपण या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना असं म्हटलंय की काल मी लोकप्रतिनिधी कायद्याचं कलम 29 संदर्भात उपकलम जे 9 आहे त्या संदर्भात माहिती देत होतो. त्यामध्ये नाव, मुख्य कार्यालय, पदाधिकारी, पत्ता यामध्ये बदल झाला तर तो निवडणूक आयोगाला कळवावा लागतो. आता आम्ही निवडणूक आयोगाला काय कळवलं होतं ते पहा. या सगळ्या संदर्भात त्यांनी आता सविस्तर सगळी माहिती आहे ती निवडणूक आयोगापुढे जी काही माहिती सादर केली होती ती सुप्रीम कोर्टात सादर करायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की विनाकारण वाद निर्माण केला जात आहे. माझे कर्तव्य काय होते, मी पदाधिकाऱ्यांचं नाव देऊन निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, बदल झाला आहे हे त्यांना ठाऊक आहे म्हणूनच ते आम्हाला सांगा म्हणतायत. ते म्हणतायत की त्यांना 2018च्या घटनेबद्दल माहिती नाही, परंतु त्या पत्रव्यवहारात शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख होता. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये मांडला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच मुद्द्यानंतर सरन्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना थांबवत एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे.
जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत तुम्हाला कळवण्याची आवश्यकता नाही. म्हणजे आता खरं तर काल गेल्या 4 सुनावण्यांमध्ये आपण पाहतो होतो की कपिल सिब्बल यांच्या बाजूने आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हे सगळं पारडं झुकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. मात्र 2018ची जी घटना आहे या घटनेचा संदर्भ कपिल सिब्बल यांच्याकडून दिला जातोय आणि याच घटनेसंदर्भात कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाला खिंडीत गाठलं जात असताना आता सरन्यायाधीशांनी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे आणि तो म्हणजे जोपर्यंत बदल होत नाही, जोपर्यंत घटनेमध्ये बदल होत नाही, जोपर्यंत नियमामध्ये बदल होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला कळवण्याची आवश्यकता नसते. अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाची टिप्पणी आहे ही सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच मुद्द्यानंतर आता कपिल सिब्बल यांनी पुन्हा युक्तिवादाला सुरुवात केलेली आहे. कायद्यानुसार जे आवश्यक होतं ते आम्ही केलं. निवडणूक आयोगाला त्यांच्याकडे अद्ययावत घटना नाही असं म्हणणं सोयीचं आहे. निवडणूक आयोग म्हणतो की सर्व उपनेते नामनिर्देशित आहेत पण ते निर्वाचित आहेत. निवडणूक आयोगाला आयोग खरं तर कागदपत्र सुद्धा पाहत नाही असा मुद्दा आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. 2018च्या घटनेनुसार 13 पैकी 9 सदस्य जे आहेत जे कोर कमिटीचे सदस्य आहेत त्यांची निवडणूक झाली. त्यानंतर त्यांना नियुक्त करण्यात आल्याचा युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेला आहे. तर 4 सदस्य हे नामनिर्देशित आहेत असा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता. तोच मुद्दा आता कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि 2018ची जी घटना आहे शिवसेना पक्षाची ही घटना लोकशाही विरोधी नाही आणि लोकशाही विरोधी आहे हे ठरवण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही. अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सुप्रीम कोर्टामध्ये करण्यात येतोय. शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह या सगळ्या संदर्भात जो काही निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने जो काही निर्णय दिला होता, एकनाथ शिंदेंच्या हाती शिवसेना आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण सोपवलं होतं त्यावरतीच आक्षेप घेत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला खिंडीत गाठायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. आमचे प्रतिनिधी भरत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेतच आणि त्यासोबतच आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू झालेली आहे. आज या आठवड्याचा दुसरा दिवस आणि आपण बघतोय या सुनावणीमध्ये देखील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला खिंडीत गाठायचा प्रयत्न केलेला आहे. कारण निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह जे ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला यांच्याकडे दिल्यानंतर आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची आणि या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स सध्या तुम्ही साम टीव्हीवर पाहताय.